नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2026-27 हे जो वर्ष आहे, हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. मी तर 2026 म्हणेल, कारण की पुन्हा ॲग्रीकॉस जे काही डिप्लोमा धारक असेल किंवा डिग्री असेल, या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा दिवस आलेले आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे एमपीएससी पॅटर्न काय आहे. एमपीएससी जी सांगते तेच करते. एमपीएससी जो सिलेबस देते त्या सिलेबसच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. म्हणून मित्रांनो, आपण एक नवीन काही विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन गुरुकुल बॅच सुरू करतोय. खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला ऑफलाईन बॅचेस पाहिजे. या ऑफलाईन बॅचेस मध्ये मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय की तुम्हाला जर नोकरी लागली नाही, चॅलेंज देऊन सांगतोय, एमपीएससी घेणार आहे म्हणून सांगतोय, जर तुम्हाला नोकरी लागली नाही तर कुठलीही फीस घेतली जाणार नाही. नोकरी लागल्यानंतरच क्लास फीस घेतली जाईल, अन्यथा घेतली जाणार नाही. यासाठी काही नियम आणि काही अटी लागू आहेत. यामध्ये मित्रांनो, माझं ऑफिस आहे, स्टुडिओ आहे, एक शांत वातावरणामध्ये. एक या ठिकाणी मी विचार केलाय की जो 1 BHK आहे, हॉल खूप मोठा आहे आणि यामध्ये एक रीडिंग रूम मी चालू आहे सध्या काम. आणि त्या रीडिंग रूम मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपलं नियोजन असणार आहे. या बॅच मध्ये जी काही गुरुकुल निवासी बॅच आहे, या बॅच मध्ये नेमकं काय असेल तुम्हाला मी सविस्तर सांगतोय. खूप महत्वाची बॅच आहे. जर खरंच तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल किंवा कृषी सहाय्यक व्हायचं असेल, यासाठी ही बॅच तुमच्या जीवनामध्ये संजीवनी ठरेल. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये मित्रांनो. तुम्हाला पहिली गोष्ट, मी सांगल तेच पुस्तकं तुम्हाला वाचायची, मी सांगेल त्याच नोट्स तुम्हाला वाचायच्या, त्याच पद्धतीनं ग्रुप डिस्कशन करायचंय, त्याच पद्धतीनं ऑनलाईन सराव टेस्ट आपल्याला घ्यायच्यात. म्हणजे एमपीएससीचा 100 मार्काचा पॅटर्न असतो, 100 प्रश्न असतात आणि यामध्ये एक तासाचा वेळ असतो. पेपर वेळेमध्ये कसं सोडवता येईल यासाठी स्ट्रॅटर्जी असेल. या सर्व गोष्टी बारकाव्याने आपल्याला ए टू झेड पूर्ण प्लॅनिंग नुसार आपल्याला करायचं आहे. एकच विषयाची आपल्याला तयारी करायची नाहीये. यामध्ये मराठी विषयाची तयारी करून घ्यायची आहे, इंग्रजी विषयाची तयारी करून घ्यायची आहे, सामान्य ज्ञान विषयाची तयारी करून घ्यायची आहे. लक्षात आलं. आणि सर्वात महत्वाचा जो आपला कृषी घटक आहे, याची तयारी करून घ्यायची आहे. तुमचा गणित बुद्धिमापन असेल, याची तयारी करून घ्यायची आहे. मग 80-20 चा फॉर्मॅट एमपीएससी ला घेऊ द्या किंवा सध्या चालू आहे 120-80 चा जो काही फॉर्मॅट आहे तो असू द्या, कोणताही फॉर्मॅट असू द्या, त्या फॉर्मॅट मध्ये आम्ही परफेक्ट बसू. कारण की एमपीएससीचा नियम आहे, जी कमीत कमी शैक्षणिक अर्हता असते. आता तुम्ही आर आर मागच्या महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेला आर आर तुम्ही पाहिलेला आहे. या आर आर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यामध्ये 45 नंबरचं परिशिष्ट आहे, आपलं अराजपत्रित तांत्रिक पद आहे. या अराजपत्रित तांत्रिक पदामध्ये यांनी सांगितलेलं आहे की नो चेंज आर आर. आर आर मध्ये काही चेंज केलेलं नाही. जे एमपीएससी कडे दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. एज्युकेशन काय दिलेलं आहे, डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर दिलंय. जर हे आर आर मध्ये एमपीएससी कडे हे गेलेलं आहे तर तुमचा सर्व पेपर मी सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्षात ठेवा, हे डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर म्हणजे 10+2 वर होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला खूप मोठी संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचंय, म्हणून ही बॅच मी लॉन्च करतोय. या बॅच मला माहिती आहे, या बॅचला खूप खूप मुलांचा रिस्पॉन्स आहे, खूप मुलांची मागणी होती. हा प्रयोग आपण 2013-14 मध्ये केलेला होता आणि त्यामध्ये तो जो ज्या पद्धतीने आपण निवासी वगैरे काही ठेवलेलं नव्हतं, पण या ठिकाणी तुम्हाला निवासी पण ठेवणार आहे. कारण की आपल्याकडे एक शांत वातावरणामध्ये या ठिकाणी एक इमारत आहे, लॅब आहे, पुस्तकं आहेत. तुम्हाला कुठलंही पुस्तक रेफर करायची आवश्यकता नाही, तुमच्याकडे असणार सगळे पुस्तक आपल्याकडे आहेत, नोट्स आपल्याकडे आहेत. ग्रुप डिस्कशनचं नियोजन आपण करतोय, टेस्ट सिरीजचं नियोजन करतोय. म्हणजे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण एका छताखाली करणार आहे. त्यामुळं काय होईल, कारण की प्रत्येक विषयाची परिपूर्ण तयारी होईल. म्हणजे कृषी घटक हा एकच विषय नाहीये,
याच्यामध्ये तुमच्याकडे फर्स्ट इयरला असणारे जे काही विषय असतील आणि सेकंड इयरला असणारे काही विषय असतील, एकूण 12 विषयाच्या याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि 12 विषय फक्त आपल्याला टेस्ट याच्यानुसारच नाही चालायचं आहे की बाबा जे काही डिप्लोमा बेस आहे त्याच्यावरच नाही, त्याच्यामध्येच डीप मध्ये विचारलं जातं. सिलेबस डिप्लोमॅचंच असेल पण त्याच्यामध्ये डीप मध्ये विचारलं जाईल, खूप डीप मध्ये विचारलं जाईल, तुम्हाला सांगतो. म्हणजे यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि आपल्याला त्या पद्धतीनं आजपासूनच आपल्याला नियोजन करावं लागेल. काही दिवसापूर्वी एक जे काही नवीन आकृतीबंध एक व्हायरल होतोय बघा, तो आकृतीबंध काही लोकांचं मत आहे ते खोटा आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जागा वाढल्यात का वाढल्यात, तो आकृतीबंध त्याला मान्यता भेटलेली नाहीये, ही बाब खरी आहे. पण त्याच आकृतीबंधाला मान्यता भेटणार मी सांगतोय. कारण की अगोदर 4-5 ग्रामपंचायतीला एकच लिपिक ऑफिस मध्ये त्या लिपिकला त्याचं तोंड पण दिसणार. म्हणजे अशा पद्धतीनं आता पूर्ण पारदर्शकता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सांगतो, जी काही नवीन आर असतील किंवा नवीन मागणी पत्र असेल, मला सांगा आयबीपीएस आणि टीसीएस याच्यापेक्षा एमपीएससी आपल्या गरीब शेतकऱ्यांच्या लेकरांना कधीही परवडते. कारण की एमपीएससी ही आयोग आहे मित्रांनो, इथं काहीही चालत नाही, इथं काही चालत नाही. आपण पाहिलं टीसीएस नेही पेपर घेतले आणि आयबीपीएस नेही पेपर घेतले, त्यामध्ये काय कांड झालेला आपण पेपर मध्ये सुद्धा वाचलेलं आहे. परंतु एमपीएससी मध्ये असं कधी होत नाही. म्हणून गोरगरिबाचे जे काही शेतकऱ्याचे लेकर आहेत या ठिकाणी त्यांना न्याय भेटणार आहे. म्हणून मी खरंच या ठिकाणी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी खरंच मनापासून आभार मानतो. कारण की त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की यामध्ये आता लगेच म्हणू नका की मास्तर भाजपचा दिसतोय, असं काही नाहीये. जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तेच आमचे आहेत. लक्षात आलं. आणि यासाठी या बॅच मध्ये मी काय काय घेणार आहे तुम्हाला आणखी क्लिअर करून देतोय. यामध्ये कोणतीच कोचिंगची फीस नसणार आहे. एकही रुपया तुमच्याकडून रीडिंग रूम असेल किंवा पुस्तकाचे असतील किंवा टेस्ट सिरीज असतील, एकही रुपया घेतलं जाणार नाही. पहिली गोष्ट क्लिअर करतोय. म्हणजे तुम्ही म्हणाल मास्टरचा किती फायदा आहे. हा फायदा कधी आहे, जर तुम्हाला माझ्याकडे या ठिकाणी राहून तुम्हाला जर नोकरी लागली तरच मी तुमच्याकडून फीस घेणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा फीस घेतली जाणार नाही. आता याच्यासाठी कालावधी किती असेल, नाहीतर तुम्ही म्हणाल मास्टर आम्ही ऍडमिशन घेऊ आणि 2 महिन्यात घरी पळून जाऊ, असं जमणार नाही. यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी आहेत ते तुम्हाला प्रॉपर फॉलो करावे लागेल. यामध्ये किमान तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 3 परीक्षेचं टार्गेट आहे. पहिली परीक्षा असेल महाराष्ट्र कृषी विभाग भरती, दुसरं टार्गेट आहे महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठाची भरती आणि तिसरं शेवटचं टार्गेट आहे महाराष्ट्रातील जे काही 34 जिल्हा परिषद आहेत त्यामधील ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी ही भरती. हे 3 पोस्ट आहेत. या तिन्ही परीक्षा होईपर्यंत त्या विद्यार्थ्याला एकदा प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी राहावं लागेल आणि अन्यथा लक्षात आलं त्यांना प्रवेश भेटणार नाही. यामध्ये नोंदणी तर आहेच पण डायरेक्ट पण प्रवेश देतोय मित्रांनो. जर जे 30 विद्यार्थी ज्या दिवशी होतील, आजपासून मी प्रवेश चालू करतोय, ज्या दिवशी 30 विद्यार्थी संपतील एका दिवसात 2 दिवसात, त्यावेळेस या ठिकाणी ऍडमिशन पूर्ण क्लोज केले जातील. यामध्ये विशेषतः जे काही अपंग आहेत, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले आहेत, लक्षात आलं अनाथ आहेत, यांना विशेष यामध्ये प्राधान्य देणार आहे. आणि त्यामध्ये त्यांनाही काही नियम आणि अटी आहेत, ते पण या ठिकाणी त्यांना तुम्हाला जे आहेत ते त्यांना पण अटी आहेत, पण त्यांना विशेष यामध्ये प्राधान्य असेल. कोणाला अपंग असेल, दुसरे माजी सैनिक असतील आणि तिसरे जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे पाल्ले असतील किंवा अनाथ असतील त्यांच्यासाठी विशेष या ठिकाणी मी या बॅच मध्ये विशेष त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे. त्यांना विशेष यामध्ये मी सूट दिलेली आहे. त्यांना तुम्हाला जसे तुम्हाला काही रूल्स आहेत, रूल्स त्यांना पण सेम आहेत. त्यामुळं मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, मी वाजवून सांगतोय मित्रांनो, महाराष्ट्रातली सर्वात जुनी जर महाराष्ट्रामध्ये कृषी शिकवण्याची सुरुवात कुणी केली असेल तर मी केलेली आहे 2011 पासून. मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला, आज महाराष्ट्रामध्ये किती अकॅडमी असतील मला माहिती नाहीये, परंतु माझं काम मी त्याच पद्धतीनं करतोय जे 2011 मध्ये केलेलं आहे.
तेच आजही त्याच ऊर्जेसह काम करतोय. म्हणून ही तुमच्यासाठी खास विशेष निवासी गुरुकुल बॅच मी चालू करतोय. आणि ही गुरुकुल बॅचचा तुम्हाला असा फायदा होणार आहे, माझा रिझल्ट सुपर 30 असेल. यामध्ये तुम्हाला 2 बॅचेस आहेत. तुम्हाला सांगतो, कृषीचे 30 मुलं आहेत माझ्याकडे. कृषीचे 30 मुलं असतील आणि यामध्ये प्लस यामध्ये 25 मुलं जे आहेत हे पशुधन पर्यवेक्षकचे 25 मुलं आहेत. पशुधन पर्यवेक्षकचे 25 मुलं आहेत. असे एकूण 50 मुलांची बॅच आहे. परंतु रीडिंग सगळं त्यांचं वेगळं आहे आणि यांचं वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोय. हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करा. डायरेक्ट प्रवेश घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. जर इथं लातूरमध्ये येऊन राहणं होत असेल तरच विचारा, अन्यथा विनाकारण विचारू नका. आणि राहायचंही कधीपर्यंत, या तिन्ही परीक्षा होईपर्यंत अट असेल. या 3 परीक्षा म्हणजे विद्यापीठाची कृषी सहाय्यक, महाराष्ट्र कृषी विभागाची कृषी सेवक आणि जिल्हा परिषदेची ग्रामसेवक परीक्षा, या तिन्ही परीक्षा होईपर्यंत इथं राहावं लागेल. हे कंपल्सरी आहे. पी हळद आणि हो गोरी, मराठीमध्ये एक म्हण आहे, या पद्धतीनं होत नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीला वेळ लागत असतो, म्हणून आपण वेळ घेतोय मित्रांनो. आणि त्यामध्ये हे जे काही प्ले स्टोअर मध्ये ऍप आहे, ऍप डाउनलोड करा. पहिल्यांदा तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जे होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. आणि हे तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर या आजपासून आतापासून मी प्रवेश सुरू करतोय आणि तुम्हाला या बॅच साठी प्रवेश तुम्हाला मिळू शकतं. जर खूप जास्त विद्यार्थी असेल, कारण की परीक्षा वगैरे घेत मला बसायचं नाहीये, लक्षात आलं. कारण की मी खूप याच्यामध्ये एमपीएससी मध्ये मागच्या 15 वर्षापासून आहे. जिओग्राफीचं पुस्तक तुम्हाला माहिती आहे, आज व्हिडिओ मी ग्रुपवर टाकलेला आहे. हे पुस्तक आहे एमपीएससी मध्ये. या पुस्तकातलं तुम्ही मागचा रेकॉर्ड बघा. या पुस्तकाचं एमपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारते, याच धर्तीवरती मित्रांनो मी नोट्स काढल्यात. याच धर्तीवरती नोट्सचं काम चालू आहे. काही विषयाचे पूर्ण झालेले आहेत, काही विषयाचं काम चालू आहे याच धर्तीवरती मित्रांनो. त्याच्यामुळं एमपीएससी काय आहे ते आपण बघूया. रिझल्ट बदलणार का, तर 100% यावेळेस एमपीएससीचा रिझल्ट मी बदलणार, यामध्ये काही शंका नाहीये. कट ऑफ वाढणार का, 100% वाढणार. जर तुम्हाला या बॅच साठी यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन करू शकता. लक्षात आलं. काही नियम आणि काही अटी आहेत, त्या तुम्हाला मी सांगू शकतो. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पूर्णतः बॅच या ठिकाणी नोकरी लागलीपर्यंत मोफत आहे, नाही लागली तर 1ही रुपया नाही, लागल्यानंतरच या बॅचची फीस घेतली जाईल. ओके, थँक्यू.